कामाच्या व्यापामुळे ना काही लक्षात राहत नाही आजकाल. जालिंदर असते तर त्यांनी आठवण करून दिली असते, तर ते पण नाही. ते काय झालं का गुरुजी आले होते ना घरी, तर त्यांना मी विचारल्या काही गोष्टी. म्हणलं आमच्या तेजप्रतापांचं नुकतंच लग्न झालंय आणि लग्न झाल्या दिवसापासून घरामध्ये काही ना काही होतंय. म्हणजे कधी विरोधक, कधी तर काही. तर त्यांना म्हणलं का काय बाबा, म्हणजे घरासाठी तुमच्या दोघांच्या सुखी वैवाहिक आयुष्यासाठी काही करायला हवं का? आता काय नवीन शिस्त हिच्या डोक्यात? तर ते म्हणले का या घरच्या लक्ष्मीनं, म्हणजे तुम्ही सुनबाई, तुम्ही बरं का, तर तुम्ही सोमवारी निर्जळी उपवास केला तर या घरातली जी काही इडापिडा आहे ती सगळी दूर होईल असं म्हणत होते ते. आणि महत्वाचं म्हणजे का आमच्या तेजप्रतापांच्या आयुष्य वृद्धीसाठी हे महत्वाचं आहे असं ते म्हणत होते. आणि त्याहूनही महत्वाचं ते जे काय बोलले ते तर आम्हाला इतकं आवडलंय. ते म्हणाले का हे केल्यामुळं पती पत्नीचं नातं अजून घट्ट होईल. नाही, गुरुजींनी खरंच निर्जळी उपवास सांगितलाय तिला. या आता काय आम्ही आमच्या मनचं सांगतो का काय? तर गुरुजी जे म्हणले तेच तुम्हाला सांगतोय आम्ही. म्हणजे आता निर्जळी उपवास करायला लागतील असं ते म्हणालेत, पण सुनबाई तुमच्यावर आहे. तुम्हाला जमलं तर करा. माई, निर्जळी उपवास म्हणजे नको सुनबाई, राहू द्यात. नाही म्हणजे आता तेजप्रतापांना पण ही कल्पना की आवडलेली दिसत नाही बहुतेक. आणि बरोबरच आहे. कसं आहे आता तुम्ही सगळे नवीन विचाराचे, नवीन पिढी. आमचं काय म्हणणं पटेल आणि हे सगळं करायला तुम्हाला जमेल. म्हणजे जमलं तर करता पण यायला पाहिजे. कारण कसं आहे का उपवास थोडा कडक आहे ना, पाणी नाही, दिवसभर काही अन्न नाही. बरोबरी तुमची तेजप्रताप. सुनबाई राहूच द्या. नाही माहीसाहेब, मी उपवास करायला तयार आहे. जर गुरुजींनी सांगितलं तर तेजप्रतापसाठी मी एवढं करू शकते. नक्की का? नाही, एकच सोमवार नाही, आजपासून 16 सोमवार करायचे आहेत. जमल? माझी आहे तयारी. चांगलंय. चला, म्हणजे असं नाही तर तसं. माईनं कालच्या अपमानाचा चांगलाच वचपा काढलाय. काय ग वैदी, दुपारच्या जेवणाची तयारी पण करायला घेतलीस? नाही काकी, ॲक्च्युली एक रेसिपी बघितली होती मी, म्हटलं ट्राय करून बघूया.
बरं ठीक आहे, कर कर. मी आज मूर्तीला सांगून पालेभाजी मागवली आहे. बाबूला खूप आवडते ना, म्हटलं करूया. काय ग बाई देई, तू निर्जळी उपवास करायला का तयार झालीस? नाही म्हटलं असतंस तरी चाललं असतं. मला नाही वाटत गुरुजींनी असं काही करायला सांगितलंस. तुला काय वाटतंय? नाही का की जेव्हा जेव्हा माईसाहेब माझं एवढं भरभरून कौतुक करत होते ना, तेव्हाच मला वाटलं होतं की त्यांच्या डोक्यात नक्की काहीतरी शिस्त आहे. म्हणजे हळूहळू माईला ओळखायला लागलीस तर नाही ग, मुद्दामून करते ती हे. परवा पार्टीत एवढं सगळं होऊन सुद्धा तू सुमनताईंना भाषण करायला घेऊन गेली. त्यांनी खूप चांगलं भाषण केलं असं आलंय माझ्या कानावर. ते बघवलं नसणार आहे माईला, म्हणून बदला घेतेय. अंदाज होतच मला. तरी सुद्धा हो म्हणालीस? की माईसाहेब माझ्या आणि तेजप्रतापच्या संसारासाठी काहीतरी करायला सांगतायत आणि मी परत विरोध केला तर तेजप्रतापला असं नको वाटायला की मी मुद्दाम हे सगळं करते, माईसाहेबांच्या अगेन्स्ट जाऊन वागते. मला आता त्याला दुखावायचं नाहीये. आधीच खूप गैरसमज झाले, त्यात अजून ह्याची भर नाही. काके बाबू चल माझ्यासोबत जा. कुठं? चल सांगतो ये चल. अरे पण बाबू माई, त्या दिवशी आपला महिला बचत गटाचा जो कार्यक्रम झाला ना, त्याचे हे बिल आहेत. एकदा चेक करून अप्रुव्हल देऊन टाका. काय जालिंदर, तुम्ही बघितलं मग झालं ना, आम्ही का बघायचं? तरी माई, तुम्ही एकदा नजर टाकली तर बरं होईल. द्या. आहे की समजा ठीकच आहे की. हे काय तरी वजा बाकी जाणार आहे, येणार काय नाही येत. कपाटात ठेवतो. माईकडं का घेऊन चाललाय? चल तर आधी ये. अरे पेट प्रताप काय झालंय? माई माझा सोडा, तुम्ही आधी काकीला ओरडा, तिला आधी समजून सांगा. ती माझं काय ऐकणार नाही म्हणून तुमच्याकडे घेऊन आलोय. काय झालंय? माई